ते झालेले बधिर खातं नाही खातं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले काय होतं. एक सुद्धा मनुष्य आता सरपंच सुद्धा होणार त्याने सर कुणबी मराठा कुणबी म्हणून तिथे येणार. कुणबी म्हणून आले तर गोष्ट मराठा कुणबी मराठा म्हणून येणार म्हणजे मग दुसऱ्या समाजाचं ते झालेले बधिर आता ते काही खातं नाही पितं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले. त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही ते दंड थोपटायचे. आत्ताच 2 करोड मराठी आम्ही आरक्षणात नेऊन घातले. आता थोडे राहिले ते बी चालले ते झाले पागल. त्याला वाटतं मग काहीच ही व्हाय नाही आता कारण तुझी जर नेतच खराब आहे. आमचं सांगू तुम्हाला कालचा कायदा पारित झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली. चला उडवा आहे इथून काय संबंध यांचा. आमची तुझी इतकी नियत खराब नाहीये. आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं एनटी व्हिजंटीचं कल्याण होतं ना होऊ द्या ना. आपलं काय चाललंय होऊ द्या आपलं होईन त्यांचं तसं त्याचं नाही. त्यामुळे ते झालेलं आहे पागल. त्याच्यामुळे हे नाही का त्याच्या नादी लागू नये ही माझी ओबीसी नेत्यांना विनंती. ते आम्ही आहेत ते जाणारच ओबीसी आरक्षणात तुम्ही विरोध करू नका. त्याचा ऐकून ते गोळ्यावर आलेला आहे.